नमस्कार, मी ललित. टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या काही ठळक घडामोडींवर. वेगळ्या विदर्भाला शरद पवारांचा विरोध, मात्र जनतेच्या कौलाला देणार महत्व. एशियन गेम्स मध्ये महिलांपाठोपाठ पुरुषांनीही पटकावलं सुवर्ण पदक. माझी लढाई कुठल्याही पक्षाशी नाही तर नियतीशी, पंकजा मुंडे. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. महाराष्ट्र राज्य एकसंघ राहावा अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्याचबरोबर महाराष्ट्रापासून वेगळं व्हायचं की नाही हा निर्णय नागरिकांनी घ्यायचा आहे, नेत्यांनी नाही, असा सल्लाही शरद पवार यांनी दिला. स्वतंत्र विदर्भाच्या नावाने जनमत कौल घेतला आणि जनता ज्याच्या पारड्यात कौल देईल तो कौल आम्हाला मान्य असेल, मात्र नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा नाही, असा पुनरुच्चार शरद पवार यांनी यावेळी घेतला. ज्यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा करून निवडणूक लढवली ते यशस्वी झाले नसल्याचंही पवारांनी सांगितलं. त्यामुळे पवारांचा वेगळ्या विदर्भाला विरोध असल्याचं स्पष्ट होत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधातली उमेदवारी नको अशी माझी भूमिका असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. मात्र कुणाला पाठिंबा द्यायचा हा निर्णय स्थानिकांचा असल्याचंही पवारांनी यावेळी सांगितलं. दरम्यान विदर्भीय नेते वामनराव चटप यांनी पवारांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. आता विदर्भाला वेगळं होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. शिवाय पवारांचा जनाधार घटत आहे, त्यावर मलमपट्टी करण्यासाठीच पवार यांनी हे वक्तव्य केलं असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी दसऱ्याचं निमित्त साधून सावंतवाडी विधानसभेचा नारळ वाढवून शुभारंभ केलाय. यावेळी भव्य प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेस पक्षाचे प्रचार प्रमुख तथा राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा शुभारंभ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून श्रीफळ वाढवून सावंतवाडी बॅरिस्टर नाथ पैलवान सभागृहात मेळावा घेऊन केला. महाराष्ट्र राज्य हे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या राज्यात काँग्रेस सरकार पुन्हा सत्ता घेणार. भाजप सरकारने देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन फसविले, प्रसार माध्यमांवर खोट्या जाहिराती देऊन फसवणूक केली आहे आणि महागाई कमी कुठे झालीये, उलट वाढली. अच्छे दिन आएंगेची खोटी भाषणे भाजप सरकार करत आहे, अशी टीका नारायण राणे यांनी यावेळी केली. महागाई किती वाटली, महागाई कमी करणार. आज महागाईचा बाजारपेठेत नगरपालिका बाहेर पडा आणि विचारा भाज्यांचे दर काय, कडधान्यांचे दर काय, जीवना आवश्यक प्रत्येक वस्तूचे दर 30% वाढले. गॅसचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले, रेल्वेचे दर 14% वाढले. हे चांगले दिवस का? 4 दिवसापूर्वी नाशिकला होतो. बरं तो सभा होती आणि मी म्हणालो काय हो, लोकसभेला तुम्ही मतदान केलं भाजपला, भुजबळाला 4 लाखांनी फाडलं, 4.25 लाखांनी. अच्छे दिन आले का? शेतकरी उठले. ते साहेब शेतकरी कांदा उत्पादक होते, म्हणाले साहेब चांगले दिवस नाही, आता आम्हाला आत्महत्या करावी लागेल. मिळलं का? यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहतात, पण त्यांचे राज्यात 25 आमदार निवडून येणार नाही. राज्याचा कारभार कसा चालवायचा हे त्यांना माहीत नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा माहीत नाहीत. ते मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहतात, हे शक्य नाही. या शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. बाळासाहेब ठाकरेंनी स्वाभिमान शिकवला हो मराठी माणसाला आणि लाचारी शिकवतात सत्तेसाठी. असा शिवसेना काय राहिलं नाही त्याच्यात. शिवसेना नावामध्ये शिवसेना या राहिलं नाही, कोणी वाघ नाही, सगळी मांजरं झाली. कोण नाही. दयनीय अवस्था आहे. 25 आमदार निवडून येणार नाही आणि उद्धव ठाकरे म्हणतात मी मुख्यमंत्री होऊन दाखवतो. कसा होशील रे बाबा? एक तर मुख्यमंत्री व्हायला काय अनुभव आहे तुला? विधिमंडळ पाहिलं, विधानसभा पाहिली, कारभार कसा असा माहितीये, खाती किती आहे माहितीये तुला? महाराष्ट्राचे शेतकरी काय पिकवतो, काय मिळवतो, जीवनमान काय माहितीये, कामगारांचं माहितीये. सध्या अकोल्यात प्रचार दौऱ्यावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी माझी आघाडीवर सडकून टीका केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव उदय देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला. केवळ रस्ते घर साफ करून भागणार नाही. खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र तयार करायचा असेल तर महाराष्ट्रातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची घाण साफ करावी लागेल, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील जाहीर सभेत केली.
या जाहीर सभेत काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव तथा 2004 मध्ये तत्कालीन बोरगाव मंजू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे प्राध्यापक उदय देशमुख यांनी पक्षाचा सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणूक प्रक्रियेत पक्षाकडून अपमानजनक वागणूक मिळाल्याचा आरोप करत त्यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा दिला व भाजपच्या जाहीर सभेत भाजपमध्ये प्रवेश केला. पण बंधू भगिनींनो, केवळ रस्ते साफ करून आपलं भागणार नाही, केवळ घर साफ करून आपलं भागणार नाही. आज खऱ्या अर्थानं जर स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र तयार करायचं असेल तर पहिल्यांदा ही काँग्रेस राष्ट्रवादीची खाण या महाराष्ट्रात साफ करावी लागेल आणि काँग्रेस राष्ट्रवादीला त्यावेळेस आपण साफ करू. त्याचवेळी खऱ्या अर्थानं स्वच्छ महाराष्ट्राचं स्वप्न हे आपल्याला पूर्ण करता येईल. नक्षलवाद, आतंकवाद आणि वेगवेगळ्या युद्धात जेवढे लोक मारले गेले आहेत तेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यासाठी जबाबदार कोण आहे? हे आसमानी संकट नाही, ते सुलतानी संकट आहे. मुंबईमध्ये बसलेले महाराजे सुलतान आहेत. त्यांच्या भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांची ही अवस्था आहे. विदर्भातील सिंचन प्रकल्पाच्या 3 महिन्यात 30,000 कोटींनी किमती वाढल्यात. परिणामी सगळा पैसा निघून गेला आणि यांच्या तिजोरीमध्ये गेला. अजितदादा श्रीमंत झाले मात्र शेतकरी आत्महत्येला लागला. ही शेतकऱ्यांची अवस्था आहे. विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी मात्र शेतीमध्ये पाणी नाही. विदर्भातील एक शेतकऱ्याचा हिशोब मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचं सरकार आलं तर या भ्रष्टाचारांना मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले. आपण उभ्या महाराष्ट्रात नाही, उभ्या देशाच्या इतिहासामध्ये नक्षलवाद, आतंकवाद आणि वेगवेगळ्या युद्धात जेवढे लोक मारले गेलेले आहेत तेवढे लोक आणि तेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्या आत्महत्यांकरता जबाबदार कोण आहे? हे आत्महत्या हे काय आसमानी संकट नाही आहे, हे सुलतानी संकट आहे. या मुंबईमध्ये बसलेले हे जे महाराजे सुलतान आहेत यांच्या भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्याची अवस्था आहे. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. श्रीमंत गणेश तरुण मंडळ नवरात्र महोत्सव वाघोली यांच्याकडून सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संस्थापक संयोजक संदीप थोरात, अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील, कार्याध्यक्ष सागर गोडसे आणि सलीम मुलानी. बीड जिल्हा परिषदेच्या विषय समितींच्या सभापती पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत महेंद्र गर्जे यांची सभापती तर सौ कमल मोहन मुंडे यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. विषय समित्यांच्या सभापती पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत महेंद्र गर्जे यांची समाज कल्याण सभापती तर सौ कमल मोहन मुंडे यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच विषय समित्यांच्या सभापती पदासाठी संदीप रवींद्र क्षीरसागर आणि बजरंग मोहनराव सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती पदाच्या या निवड प्रक्रियेचे निवडणूक अधिकारी म्हणून अंबाजोगाईचे अप्पर जिल्हाधिकारी RS जगताप, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी RR भारती, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी काम पाहिले. या निवडणुकीच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. दक्षिण कोरियामध्ये सुरू असलेल्या 17व्या एशियन गेम्समध्ये भारतीय महिलांच्या पाठोपाठ पुरुष कबड्डी संघानेही विजयदशमीच्या मुहूर्तावर गोल्डन मेडल जिंकत डबल धमाका केलाय. माझी लढाई कुठल्याही पक्षाशी नाही तर कुठल्याही धातुरमातूर नेत्याशीही नाही. माझी लढाई नियतीशी आहे, असं भावना उद्गार भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी काढलाय. आवळा माजीवाडा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हनुमंत जगदाळे यांच्या प्रचारासाठी आलेले माजी गृहराज्यमंत्री RR पाटील यांनी समोर असलेल्या सर्वच पक्षांवर टीका केली आहे. ठाणे 146 आवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हनुमंत जगदाळे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री RR पाटील यांनी शिवसेना आणि BJPवर निशाणा साधला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले, BJP आणि शिवसेना हे पक्ष फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या बळबुत्यावर चालत होते. बाळासाहेब गेल्यापासून शिवसेनेतली ताकद गेली आहे आणि शिवसेना आणि BJP आता वेगळे पक्ष म्हणून उदयास आले, तर ह्या पक्षांना थांबवण्याची ताकद ही फक्त राष्ट्रवादीमध्ये आहे, काँग्रेसमध्ये नाही, असं यावेळी RR पाटील यांनी व्यक्त केलं. यावेळी काँग्रेसचे भास्कर शेट्टी, नागेश जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. श्रीमंत गणेश तरुण मंडळ नवरात्र महोत्सव वाघोली यांच्याकडून सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संस्थापक संयोजक संदीप थोरात, अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील, कार्याध्यक्ष सागर गोडसे आणि सलीम मुलानी.
राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा परिषद वाशिम येथे गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ करून या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवलाय। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुभाष पवार यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली। यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी MS बायस, शिक्षण अधिकारी पेंदोर आदी मान्यवर उपस्थित होते। केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियान आता अधिक गतिमान करण्यासाठी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून दिनांक 25 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर पर्यंत या दरम्यान राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे। त्या अंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं। गांधी जयंती निमित्त एरवी सर्व शासकीय कर्मचारी सुट्टीचा आनंद घेत असतात। आज मात्र सकाळी 9 वाजता जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर होते। आपल्या कार्यालयाचा परिसर व फर्निचर आदींची सफाई करून या अभियानांतर्गत निर्मल उपक्रम राबवण्यात आला। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात। पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र। नमस्कार।